स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला। एकच मागणे दिवाळी सणाला, सौख्य समृद्धी लाभो सर्वांना। दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्त्रीरोग वंध्यत्व तज्ञ डॉक्टर सतीश पत्की, स्त्रीरोग प्रसूती वंध्यत्व चिकित्सा 693 ई शाहूपुरी 3री गल्ली कोल्हापूर। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 90 31 03 91 91, फोन नंबर 0231 26 56 070 आणि 26 51 666। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या जातीयवादी राकेश किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीने पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती तीव्र निदर्शने करण्यात आली। मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की सर्वोच्च न्याय व्यवस्थेचा प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तींवर धर्माच्या नावाखाली हल्ला करणे म्हणजे या देशाच्या संविधानिक प्रक्रियेवर हल्ला करणे असे आहे। संविधानिक मूल्यांना पायदळी तोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनुवादी वकील आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या प्रवृत्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करावा व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। मनुवादी व्यवस्था पुनर्प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जातीयवादी धर्मांध शक्तींना वेळीच पायबंद घालून देशाच्या लोकशाहीचे संरक्षण होण्याकरता जातीयवादी भ्याड हल्ला करणाऱ्या कुप्रवृत्तींना वेळीच अटकाव करावा, यासाठी राकेश तिवारी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे, जिल्हाध्यक्ष सागर लाखे, शहराध्यक्ष अमर तांदळे, इचलकरंजी शहराध्यक्ष बादल हेगडे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासो चव्हाण, जिल्हा संघटक दयानंद दाभाडे, जिल्हा संघटक प्रताप बाबर, शहर उपाध्यक्ष शैलेश सोनोरले, राधानगरी तालुका संघटक उत्तम सुतार, दिव्यांग आघाडी प्रमुख महिपती खिलारी आदी पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर जातीयवादी मानसिकतेतून झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रथमतः आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरच्या वतीनं तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहोत। आज कोल्हापूर जिल्हाधिकारी येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही तीव्र निदर्शन करत आहोत। दलित व्यक्ती या देशाच्या एका उच्च पदस्थ झाल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे दलित म्हणून पाहण्याची इथल्या जातीयवादी आणि धर्मांध लोकांची मानसिकता जी आहे, मग आज घडीला भूषणजी गवई यांच्यावर या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या माध्यमातून मनुवादी व्यवस्था पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आली आहे का असं प्रश्नचिन्ह इथल्या समस्त बहुजन समाजाच्या डोळ्यासमोर ते चित्र आहे। आज या जातीयवादी भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देत असता आम्ही सांगू इच्छितो की प्रत्येक वेळेस इथल्या सो कॉल्ड उच्चभ्रू आणि उच्चवर्णी यांच्याकडून भावना दुखावल्याचा उहापोह केला जातो। अहो कशाच्या भावना? आज 12-12 तास इथला श्रमिक, इथला मजूर, इथला शेतकरी, इथला कष्टकरी घाम गाळत असताना, आपल्या रक्ताचं पाणी करत असताना नाहीत का भावना दुखावत? आज इथल्या महिलांच्यावर अगदी दिन दहाडे अन्यायाने अत्याचार होत आहेत, तेव्हा नाही का इथल्यांच्या भावना दुखावत? हातरस झालं आमच्या एका दलित समाजातल्या मुलीला अगदी तिची जीभ हसडून काढली, तिचा मनका गुडघ्यावर घेऊन मोडण्यात आला। अहो काटा टोचला तर त्याची कळ आणि त्याची वेदना मेंदूपर्यंत जाते आणि मनका मोडताना त्या महिलेची काय अवस्था झाली असेल, तेव्हा नाही का बरं भावना दुखावल्या? आणि मणिपूरमध्ये आमच्या 2 महिलांची दिवसा डवळ्या या लोकांनी नग्न धिंड काढली आणि देशाची व्यवस्था मात्र मणिपूर जसं काय भारतात नाहीच आहे अशा पद्धतीने आविर्भावात होते, तेव्हा नाहीत का इथल्या भावना दुखावत? धर्माच्या नावावर भावना दुखावण्याचा उहापोह कशासाठी? आणि त्याच्यासाठी या देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेच्या सरन्यायाधीशांच्या वर जर बूट फेकण्यासारखं कारस्थान होत असेल तर निश्चितपणानं आज मी इथं सांगू इच्छिते की या मनुवादी व्यवस्थेला पुन्हा एकदा इथला मनुवाद ॲक्शन मोडवर आणायचा असेल तर इथला शेवटचा आंबेडकरवादी जोपर्यंत जिवंत आहे
तोपर्यंत तो या भारतीय संविधानाचं रक्षण केल्याखेरीज थांबणार नाही। कारण ज्यांना या देशाचं अखंडत्व, समता, स्वातंत्र्य, बंधुता अबाधित ठेवायची नाही ते अशा झुंडशाहीनं आणि बेबंदशाहीनं वर्तन करतात। पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाऊ निकाळजे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनानं आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर होत असलेल्या आंदोलनामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष सागर लाखे, जिल्ह्याचे शहराचे अध्यक्ष अमर तांदळे, इचलकरंजी शहराचे अध्यक्ष बादल हेगडे, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्यासह दयानंद दाभाडे, प्रताप बाबर, शैलेश सोनुले, आकाश बालेकर, सद्दाम मुजावर, महिला आघाडीच्या माया बिरांजे, गीता सुतार, त्याच्यानंतर वंदना कांबळे, वंदना वाघमारे, आमच्या सावंत काकी या सर्वांच्या सह, या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह मी आज या भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या जातीयवादी भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून येणाऱ्या काळात आम्हाला शस्त्र उपसायला भाग पाडू नये अशी चेतावणी या राज्य सरकारला, केंद्र सरकारला देऊ इच्छिते। जय भीम। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।